मी सुभाष वासुदेव मुळे नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? आज मी आलो आहे सेवक विहार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे सेवापूर्ती सोहळा भाग 2. खरं तर व्हिडिओ एडिटिंग खूपच कठीण होतं. मला संपूर्ण डेटा एकत्र करायचा होता, त्याची मांडणी व्यवस्थित करायची होती. फायनली हा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आपल्या घरी जर प्रोग्राम असेल तर आपण आपल्या दारामध्ये रांगोळी काढतो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी रांगोळी काढली. ज्यांनी ही रांगोळी काढली ना, त्यांचे खूप खूप आभार. इतकं सुरेख आणि कोरीव रांगोळी अशी काढलेली आहे आणि त्याच्या मधोमध सुस्वागतम. तर चला आपण पहिला स्वागत करूया श्री सुभाष मुळे आणि परिवार यांचं. भाग 1 मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण गेलो होतो इंटकच्या ऑफिसमध्ये. त्या ठिकाणी श्री सुभाष वासुदेव मुळे यांचं सत्कार झाला, त्यांचं मनोगत ऐकायला भेटलं. त्याचबरोबर या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी मोठे अधिकारी पदाधिकारी श्री सुभाष वासुदेव मुळे यांच्या ऑफिसमधील मित्रमंडळी परिवार सगळे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवापूर्ती सोहळा हा विषय घेऊन मी हे व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ खास करून आदरणीय सुभाष मुळे परिवार यांच्यासाठी बनवलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय श्री सुभाष वासुदेव मुळे यांचं आयुष्यभरातील सेवा कार्य आणि त्यांची मेहनत सहजपणे दिसून येतं आणि ते आपल्यासाठी खरंच प्रेरणादायी आहे. आदरणीय श्री संदीप लचके सर यांचं आपण मनोगत ऐकूया. नमस्कार. आज आपण पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी आहेत. आमचे परममित्र सुभाष मुळे यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आज ह्या ठिकाणी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होत आहे. गेले 35 वर्ष सुभाष मुळे यांनी या ठिकाणी आपली सेवा त्यांनी केली. सुभाष मुळेंची इतक्या वर्षाची सर्व्हिस, आज त्यांचं सगळं स्टाफ आणि मित्रपरिवार ह्या ठिकाणी दिसतो आहे की सुभाष मुळ्यांचा स्वभाव कशा पद्धतीत होता. आज समाजामध्ये पण काम करत असताना सुभाष मुळ्यांनी एवढी माणसं जोडलीत आणि सामाजिक कामाची कायम आवड आणि तेच त्यांनी ह्या पुणे विद्यापीठामध्ये सर्व्हिस करत असताना जोपासलेलं आहे. त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांच्याबद्दलचा आदर हे आपण आज ह्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये दिसून येतं आहे की त्यांच्यावरती प्रेम करणारे आणि त्यांच्यासाठी झटणारे माणसं पण भरपूर आहेत. काय सुभाष मुळेंनी आज इतक्या वर्ष सर्व्हिस करून नाव तर कमवलंच आहे आणि त्याच्यावरती त्यांनी त्यांची एक इमेज ह्या विद्यापीठामध्ये ठेवलेली आहे. समाजामध्ये काम करत असताना सुभाष मुळेंनी सर्व्हिस आणि काम हे दोन्ही वेगळं ठेवून आपलं एक नावलौकिक ह्यामध्ये कमवलेलं आहे. तर ह्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना मी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आदरणीय संदीप लचके अध्यक्ष नामदेव समाज उन्नती परिषद शाखा शहर पुणे यांचे खूप खूप आभार. खरंच त्यांनी खूप छान असं मनोगत आपलं व्यक्त केलेलं आहे. सेवापूर्ती सोहळा हा खरं तर भावनिक आहे. या कार्यक्रमासाठी मी पहिल्यांदाच गेलो. आदरणीय सुभाष वासुदेव मुळे त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन, त्याचबरोबर पाणावलेले डोळे, त्यांचे हावभाव, त्यांच्या आयुष्यातील चढ उतार अनुभव आणि त्यांनी केलेला संघर्ष, त्याचबरोबर कमवलेली ही माणसं आज आपल्याला पाहायला भेटतंय. हे जणू आपलं भाग्यच. त्यांनी आपल्या आयुष्यातील 36 वर्ष
सेवा दिली. हा व्हिडिओ बनवताना खरंच मन असं भरून आलेलं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना किती संघर्ष होता, त्यांनी किती मेहनत केली आणि आयुष्यातील 36 वर्ष सेवा दिली, हे तर प्रेरणादायी आहे. ह्या व्हिडिओतील प्रत्येक क्षण आपल्याला असं भास करून देतो की आपण आता सध्या ह्या कार्यक्रमामध्ये आहोत असं वाटतं. कामावर असताना सेवापूर्ती झाल्यानंतर आपण काय काय करू याची स्वप्न तर प्रत्येकजण पाहतं. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. कारण ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने आपण दिवस घालवले, वर्षानुवर्ष आपण त्यांच्यासोबत काम केलं आणि काम करताना जे चढ उतार यांचा आपण अनुभव घेतला, तो परत येणार नाही. खरंच मला एक गाणं आठवलं की चुकून एका वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो.
असा होता सेवापूर्तीचा कार्यक्रम. मी तर पहिल्यांदाच या कार्यक्रमासाठी गेलो आणि व्हिडिओ शूट करताना मन भरून सुद्धा आलं. आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. या चॅनलला सपोर्ट करा. तुमचे मनापासून खूप खूप आभार. आता आपण पाहूया फॅमिली व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी. आम्ही आल्या व्हिडिओ शूट केलं, फोटोग्राफी केली आणि जे काय आम्ही व्हिडिओ शूट केलेली आहे त्यासाठी मी फोटोग्राफर श्री सुरेश सरांचे मी मनापासून आभार मानतो. कारण की त्यांनी ज्या ज्या अँगलमध्ये फोटो काढलेले त्या अँगलमध्ये मी व्हिडिओ शूट काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मनापासून सुरेश सरांचे मी खूप खूप आभार मानतो.
तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की कार्यक्रमामधील प्रत्येक क्षण व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करणे, त्याचबरोबर आठवणी गोळा करणे आणि तुमच्यासोबत शेअर करणे.